हे गाइज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर गाइज आज आहे आपल्याला सुट्टी, आज आहे संडे आणि गाइज संडे म्हटला तर सुट्टी असते आपल्याला। आणि आज आपल्याला जायचं आहे जेजुरीला। जेजुरी आज लांबचा पल्ला गाठायचा आहे गाइज, कारण जेजुरी इथून आहे 70 ते 72 किलोमीटर आहे हिंजवडीवरून। तर गाइज आज आपल्याला जायचं आहे खंडोबारायाचं दर्शन घ्यायला। तर गाइज आता चहा वगैरे बनवून घेऊ, चहा पिऊ आपण फ्रेश वगैरे झाला, आंघोळ वगैरे करून बत्ती वगैरे लावले गाइज पाहू शकता। तर गाइज खूप एक्साइटमेंट आहे, कारण बरेच दिवस आपण तिकडे गेलो नव्हतो। आज योगायोग आणि आज आहे सुट्टी, पाहू शकता। खूप भारी वाटते तिकडे जायसाठी, जाण्याची एवढी उत्सुकता आहे, कारण बरेच दिवसांनी जातो आपण तिकडे। मी तुम्हाला ते सर्व दाखवतो। पहिला आपण आता चहा वगैरे पिऊन घेऊ। तर गाइज या चहा प्याला, चहा वगैरे पिऊन घेऊ आणि थोड्याच वेळात आपण खंडोबारायाच्या दर्शनासाठी जेजुरीला जायला निघू। तर फायनली गाइज आता चहा वगैरे पिऊन झालाय आणि आता आपण रेडी पण झालोय खंडोबारायाच्या दर्शनासाठी तिकडे जायला। तर गाइज पाहू शकता, आज जातो आपण आधीची गाडी घेऊन। तर गाइज आता गाडीमध्ये तेल वगैरे टाकले, हवा वगैरे चेक करून घेतले आणि आता आपल्याला लावायचा आहे मॅप आणि मॅपच्या डायरेक्शनने आपल्याला जायचं आहे जेजुरीला। तर गाइज फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर आता आपण जेजुरीच्या पायथ्याशी पोहोचलोय। गाडी 4 व्हीलरवरती सोडत नाहीत, 2 व्हीलरवरती सोडत आहेत, पाहू शकता। या ऑफ रोडिंग आहे, डायरेक्टली वरती म्हणजे अर्ध्यावरती गाडी 2 व्हीलर येते, पाहू शकता। गाडी पण आता इथे पार्क केली आहे, इथे सावली आहे झाडाची, त्यामुळे इथे आपण आता गाडी पार्क केली आहे आणि आपल्याला जायचं आहे वरती खंडोबारायाचं दर्शन घ्यायला। तर गाइज पाहू शकता, आता आपण पायथ्यापाशी गाडी लावली आहे, हा आहे वरती गड। तर गाइज इथे आपण आता भंडारे घेऊ। आता आपण जेजुरीच्या पायथ्यापाशी पोहोचलोय आणि आता आपण गड चढत आहोत वरती। दोन्ही साईडला इथे स्टॉल आहेत, पाहू शकता। आपण सुद्धा आता भंडारा घेतला इथे आणि आपण जिथे भंडारा घेतला तिथेच आता आपण हेल्मेट सुद्धा ठेवलंय आपलं। खूप भारी वाटते गाइज, कारण बरेच दिवसानंतर आपण आज जेजुरीला आलोय। रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे असे स्टॉल आहेत, प्रसादाचे स्टॉल किंवा खेळण्याचे स्टॉल। पाहू शकता गाइज, हे असे इथे स्टॉल आहेत। इथे प्रसादाचे स्टॉल आहेत, थँक गाइज। फायनली आपण गडाच्या जवळच आहोत गाइज, पोहोचलो आपण गाइज जेजुरीला। मामा ह्या साईडने आपल्याला गडावरती चढायला आतमध्ये एंट्री आहे। पाहू शकता गर्दी, हे गाइज मुख्य प्रवेशद्वार आहे। आता आपल्याला चालायची पण गरज नाही, ढकलतच जाणार आहे आपल्याला। आता आपण या गर्दीमध्येच आहोत गाइज। फायनली आता आपण मुख्य द्वार येळकोट येळकोट, जय मल्हार। गाइज फायनली आता आपण जेजुरीला पोहोचलोय। आता आपल्याला दर्शनासाठी जायचंय गाइज। गाइज इथे पहिले दर्शन मल्ल दैत्य, पाहू शकता।
आता आपण लाईनमध्ये उभे आहोत. लाईन मोठी आहे खूप, आपल्याला बराच वेळ जाणार आहे इथे गाईस. जस्ट आता आपण लाईनमध्ये लागलो. वाजलेत गाईस, पाहू शकता इथे आपल्यावरती सुद्धा मंदिराचा वरती कळस आहे. आता आपण खूप जवळ आलो आहे बराच वेळानंतर. किती मोठी लाईन आहे इथे. एवढी लाईन आपण क्रॉस करून आता पुढे आलो आहे. अजून आपल्याला क्रॉस करायचं आहे. येळकोट येळकोट सदानंदाचा. पाहू शकता आता आपण दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत. आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आहोत. फायनली गाईस, बराच वेळा नंतर खूप वेळ झाला आपण लाईनमध्ये उभे आहोत. पाहू शकता आता आपण मंदिराच्या आतमध्ये आहोत. ही मंदिराची बॅकसाईड आहे. पाहू शकता इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे. फायनली गाईज, 2.5 तासाच्या प्रयत्नानंतर आपण दर्शन वगैरे घेऊन आता प्रवेश मंदिराच्या समोरील बाजू आलो आहे. पाहू शकता गाईज, असा मंदिराचा समोरील भाग आहे गाईज. पाहू शकता. चला आतून. हो हो हो. आता आपण दर्शन वगैरे घेऊ. हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे गाईस. पाहू शकता. तर फायनली गाईज, आपलं दर्शन वगैरे घेऊन आपण आता आपल्या गाडीपाशी आलो आहे. खूप भारी वाटलं. कारण आता 2:30 वाजले. 2:30 पावणे 3 होऊन गेले लाईनमध्ये. कारण गर्दी पण खूप आहे. कारण ऑप्शन नाही, दर्शन पाहिजे असेल तर लाईनमध्ये उभं राहणंच आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे घरी. जाता आता भूक पण खूप लागली आहे. जाता आता नाश्ता वगैरे करू काहीतरी आणि मग घरी जाऊ. चला तर मग. तर गाईज, आता आपण जोगेश्वरी मिसळ इथे नाश्ता करून घेऊ. पाहू शकता. तर फायनली खूप वेळानंतर गाईज आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊ. मला मी दाखवतो की जोगेश्वरी स्पेशल मिसळ आपण घेतली आहे. ही अशी आहे जोगेश्वरी स्पेशल मिसळ. नाश्ता वगैरे उत्तम प्रकारे झाला आहे. खूप भारी होती इथे मिसळ. कारण जोगेश्वरी या ब्रांचची मिसळ खरंच खूप भारी आहे. आम्ही याच्या आधी पण खाल्ली होती. आता आपल्याला जायचं आहे घरी. आपल्याला जायला तरी पण 1-1.5 तास लागेल. आता आपण भेटू घरी. गाईस, फायनली आता आपण जेजुरीला जाऊन खंडोबाऱ्याचं दर्शन वगैरे घेऊन येताना आपली आवडती मिसळसुद्धा खाल्ली. आणि आता आपण आलो आहे घरी. तर गाईज, खूप तिकडे जाऊन भारी वाटलं. खूप गर्दीसुद्धा होती कारण आज संडे होता. त्यामुळे गर्दी आपण आपल्याला लाईनमध्ये खूप वेळ गेला तिथे. तरी समर्थ कृपया उत्तम दर्शन वगैरे झालं. मला आता उत्तमाचा घरी आलो आहे. तर गाईज, आता थोडा वेळ आराम करू. आणि संध्याकाळी येणार आहे सिद्धांत. तर त्याला पण आपल्याला आणायला जायचं आहे. सोबत आपल्याला आता हे व्हिडिओ एडिटसुद्धा करायचा आहे. तर गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.